शुभम सर्वांना. मी गुरुज्ञान हे चॅनल सुरू केलेले आहे. माझे गुरु महायोगी प्रेम यांनी 2020 पासून रोज सकाळी सेशन घेऊन आम्हाला जी अमूल्य माहिती दिली आहे, अमृतवाणी दिलेली आहे, त्यामुळे आमचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. आम्ही सुखी समाधानी आनंदी झालेले आहे. ते ज्ञान आपल्यापर्यंत मला पोचवायचे आहे आणि आपणही तसेच सुखी समाधानी आनंदी व्हावे ही माझी इच्छा आहे. म्हणून मी हे सर्वांना रोज थोडे थोडे सांगणार आहे. आता लहान मुलाला आई आणि बाबा दोन्हींची गरज असते. आईजवळ मुलगा पूर्णपणे व्यक्त होतो. सर्व काही आईला सांगत असतो. आईला तो आपली मानतो आणि बाबांजवळ तो मोकळा होत नाही. बाबांना तो अहो काहो तुम्ही असे म्हणतो. आईला तर अगं तू एकेरी नावाने हाक मारतो. आपल्या आताच्या गुरु मंत्रामध्ये स्त्री तत्व नाही आहे, पुरुष तत्व आहे. तर मुलाला जसे आई बाबा हवेत तसे गुरुमंत्रामध्ये सुद्धा स्त्री तत्व आणि पुरुष तत्व दोन्ही हवेत. आपल्याला ज्ञान माता सरस्वती देते. ज्ञान मिळाल्यानंतर आपण समृद्ध होतो. समृद्धी आपल्याला माता लक्ष्मी देते. भगवान शिव आपल्याला मोक्ष देतात. मोक्ष दिल्यानंतर मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज आहे. आदिशक्ती माता आपल्याला शक्ती देते. त्यामुळे या तिन्ही देवांचे किंवा स्त्री तत्वाचे काम सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला ज्ञान, समृद्धी, शक्ती या तिन्ही देवांकडनं मिळत असते. त्यामुळे आपण गुरु मंत्रामध्ये बदल करून तो मंत्र खालीलप्रमाणे म्हणू शकतो असे महायोगींनी आम्हाला सांगितलेले आहे. गुरुर सरस्वती गुरुर ब्रह्मा गुरुर्लक्ष्मी गुरुर्विष्णू गुरुदेवी आदिशक्ती गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.